सर्वजण नक्कीच खूप 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 छान असतात आणि असताल. आणि आमचं आता आवरणं चालू आहे. तर व्लॉग काल काही शूट केलं नाही, परवा काहीच व्लॉग काढला नाही, कोणताच व्लॉग झाला नाही. ते गेलं तिकडे. तर आमचं म्हटलं आज व्लॉग शूट केलाच पाहिजे म्हणून आज जे आहे ते मोबाईल हातामध्ये घेतला. मी व्लॉग शूट केला नाही, 2 दिवस झालं ना मी कोणता व्लॉग शूट केला नाही, कारण माझी तब्येत थोडीशी खराब होती. सो एक पण व्लॉग शूट केला नाही मी. आणि सगळ्यांचे जे आमच्या मज्जा मस्तीचा जे व्लॉग आहे ते व्लॉग आणखीन यायचा राहिला आहे. म्हणजे एक आला आहे त्या दिवशीचा, आम्ही ज्या सेलिब्रेशन केलं त्याच्या बाहेर गेलो त्या दिवशीचा, आणखीन एक यायचा राहिला आहे. सो हे व्लॉग पडण्याच्या आधी मी ते पडलेलं असेल चॅनलवरती, सो जावा आणि बघा पटकन. भाजी ठेवल्या गॅसवरती सोयाबीनची शिजण्यासाठी. सकाळी मस्त नाश्ता वगैरे झाला सगळ्यांचा. डोसे नाही, इडली आणि सांबर चटणी हे सगळं झालं. मस्त आमचं जे आहे ते सगळा नाश्ता झाला. आता जेवण करायचे. तर ठेवलेली आहे सोयाबीनची भाजी गॅसवरती. शिजले आमन. वास एवढा भारी यायला आणि त्याचा खूप भारी स्मेल यायले. आणि आता आम्हाला जायचं आहे बाहेर म्हणजे कुठं मार्केट. इथे मोठ्या डब्यामध्ये असेल बघ. आहे सापडली का? काय करायलास तू? खायला साखर खायला. तर आता आम्हाला जायचं आहे बाहेर सामान आणण्यासाठी. फिरायला नाही जायचं, बाहेर सामान आणायला जायचं. लिस्ट केलं मी एक 4 दिवसापासून लिस्ट करत होते मी. म्हणजे लिस्ट ते कसं आठवलं तसं आपण त्याच्यावरती लिहित गेलं ना की असं स्वयंपाक करत आठवतं की हे मसाला राहिला आहे, हे आणायचे. लगेच लिहिलं की सगळं होतं. नाही तर थोडं एकदाच जर लिहायचं म्हटलं तर ते होणार नाही यार. म्हणजे विसरून राहतं, काही ना काही सामान राहतं. तरी मग काही तर चालू यायचं. आता काय करायलास तू? खराब करू नको बघ. आणि स्वयंपाक नाश्ता सगळं. नाश्त्याचं मी काही भांडे वगैरे घासले नाही. किचन पण एवढे भांडे पडले आणि एवढे किचन घाण झाले ना. आता डॉट वाजलेले आहेत 2 आणि एवढा कंटाळा आलाय मला. एवढं आवरून मग आम्हाला जायचंय. 4-5 पर्यंत आम्ही निघालो तरी बस झालं, पुरे झालं. आणि जाण्याच्या आधी किंवा जाऊन आल्यानंतर आपल्याला चॅलेंज करायचं आहे म्हणते आज. हा आता उद्या आर स्कूलला शाळेत जाईल ना, मग आजच केलं पाहिजे ना. तर बघूया आता होते का नाही. ते मार्केटमध्ये जायचे आज, ते पण करायचे आज. आणि मध्ये जर टाइम भेटला म्हणजे पाणीपुरीचा नाही, त्या ह्याचा अरे ते इन्स्टॉल टाकायला मी तुला दाखवलं नव्हतं का, एक धून बनायची सगळ्यांनी तोंडात पाणी धरायचं, ते वाला चॅलेंज. तर ते आता काय बनवते काय माहीत नाही. तर चला पटकन जे आहे ते पटकन माझं काम आवरून घेते मी, म्हणजे मोकळं होते. आणि माझी बघ काय ते चालूच राहणार आहे. कंटाळा येऊन जाईल तुम्हाला. चला पटकन जे आहे ते आवरून घेते. हे माझा झिंगा येतं. याचं नाव झिंग्या आहे. याचं नाव म्हणजे नाव ठेवलेलं आहे मी झिंग्यामध्ये. त्याचं नाव मी सगळ्याला काही ना काही नाव दिले. आणि आम्हाला काय करते काय माहीत नाही. ह्या रूममध्ये तर एवढी रूम आवरलेली होती, सगळी झाडून पुसून घेतली होती. हे बघा आणखी थोडासा पसारा झाला आहे. हे सगळं आवरून घ्यायचं आहे. आम्हाला काय करते बघूया. काय चालू आहे आम्हाला? काय करायला असतो? कंडेन्स मिल्क खावला. कंडेन्स मिल्क घरी करायलास? खायलास? खाल्लंय थोडं. हां आता सोयाबीनची भाजी खायची. आता भाजी छान दिसायला. भाजी दाखवलीस तो केस दाखवलीस. इकडची लाईट पसारा खूप पडला, भांडे खूप पडले, खूप पसारा, खूप आरतीच. भाजी थोडं आणखी शिजवायची. भाजी रेडी आहे. गॅस फुल केला, थोडंसं पाणी आटू द्यायला. पाणी खूप जास्त झालं आहे भाजीमध्ये. आणि व्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ओ बोल ना. काय काय माझं सिक्रेट? काय आधी मला तर सांग काय ते. हा सांग, काय सांग. आता नेक्स्ट पार्ट कधी पण काय माहिती. आज हे व्लॉग बनवते तर उद्या बनवून का न्यायची काही गॅरंटी नसते माझी. कारण कामं करत गेलं फास्ट असं लक्ष नाही राहत की आपला व्हिडिओ काढायचा आहे म्हणून. कधी मध्ये काढलेला असतं पण व्लॉग स्टार्ट केलेला नसतो, तर छान नाही वाटत.
तर आता मी जे आहे ते जायले पटकन काम कधी आवरून घेते काय माहिती, एवढं टेन्शन आले मला, एवढं कामावरून मग बाहेर जायचं, मग नंतर चॅलेंज करायचं, त्याचं शूट करायचं आहे. तर तुम्हाला पण दाखवेनच, तुम्ही पण व्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की मजा येईल की व्लॉग कसा आहे काय आहे. शेवटपर्यंत व्लॉग नक्की बघा, अजिबात व्लॉगमध्ये मिस करू नका. आणि गेलेला व्लॉग मी टाकलेले व्लॉग जे 1-2 आहेत ते पण नक्की बघा, स्किप करू नका ते पण. आता भाजी करपते वाटतं, मी बघते पण काहीच करपायला नाही भाजी, मला वाटली तशी करपली नाही. आता हे घासणे काढायचे आणि एवढे भांडे घासायचे आहेत, आता खूप भांडे पडलेत. रात्रीचे पण तसेच आहेत, रात्री कटाळा करून ठेवून दिले होता. आता गॅस बंद करूयात आणि तर आता भाजी झालेली आहे आणि चपात्या करायच्या राहिल्यात, पीठ तिंबायचं राहिले अजून, ते अजून करायचं राहिले. तर ते मी पटकन असं करून घेते. समोरून खूप जास्त उन्हाचं असं हे पडत आहे, त्याच्याने डोळ्यावर मला तसं येत आहे. आता असं वाटतं ना मला उगू बसावं, शांत झोपी जावं, काहीच काम करू नये, पण ठीक आहे काम करावं लागते ना. आणि घर ना सकाळीच मी झाडूनपासून सगळं घेतलेलं होतं, आणखी नाही तसं झालं बघा. ते घराचं काही नाही, दिवस मी सगळं क्लीन करते, दिवसभर आणखीन घाणं, दुसऱ्या दिवशी अजून क्लीन करायचं, आणखीन घाणं करायचं, आणखीन क्लीन करायचं, हेच काम राहिले यार या उन्हाळ्यामध्ये. आणि दुसरं काही नाही आहे पण. आणि तुम्ही पटकन लाईक करत जावा, पटकन बघत जावा, ब्लॉग शेअर करत जावा, एवढं कामातून बनवत असते तर पटकन जे आहे ते शेअर करत जावा, ब्लॉग तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करत जावा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करत जावा. पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि काही सबस्क्राईब केलं नसेल तर यार जेवढे व्ह्यूज येतात तेवढे जणांनी सबस्क्राईब केलं तर किती चांगलं होईल. पटकन जावा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंट चांगल्या करा, मी नक्की वाचत राहते आणि मी नक्की प्रत्येक कॉमेंटचा मी रिप्लाय देत असते. कदाचित एखाद्या कॉमेंटचा राहत असेल की माझं लक्षच नाही गेलं तर कमेंट करा, माझं लक्ष बरोबर ह्या व्हिडिओला बघूयात कॉमेंट वगैरे किती येतात ते, कसे येतात ते. तर आता काम मी पटकन आवरून घेते, नाही तर खूप उशीर होणार आहे आता. आणि माझं बोलायचंच किती वेळचं झाले, 5-6 मिनिट झाले मी बोलत आहे तुमच्याशी बघा. आणि मिररला स्किप करा. हे ड्रेस जे आहे ना ते मी डेलीवाला जे आहे डेलीवाला घातलेला, मला ड्रेस घातल्याने जरा बरं पडतं बघा, कामं सगळे करता येतात त्याच्यामुळे. तर हेच तुम्हाला दाखवायचं होतं. आता हे ड्रेस चॅलेंज मला आधी करायचं होतं, ते मी आधी करू का नंतर मला हे कळत नाही आहे. म्हणजे आधी करावं, म्हणजे पाण्याचा आहे, जर भिजलं वगैरे ड्रेस तरी मला ड्रेस चेंज करून जायचे, आल्यानंतर आणखीन ड्रेस चेंज करावं लागेल. सो आता बघूयात काय होते, ते सगळे काय म्हणतात किंवा टाईम पुरते का नाही, माझं काम होते का नाही हे बघूयात. चला पटकन आता काम करून घेते आधी. आणि हां, मला व्लॉग काढणं होत नाही कदाचित, कधी टाकणं नाही होईल. सो तुम्ही सपोर्ट तसाच करत राहा चॅनलवरती. सो बघा आता सांभाळून घ्या तेवढं, कारण कामाने होत नसतं कधी लक्ष पण राहत नाही असं ब्लॉग वगैरे काढायचं. तर पटकन जे ते कामावरून घेते मी. इथे जे आहेत नाही सगळेजण जेवण करत बसले होते, यांना जेवणासाठी आधी दिलं होतं म्हणजे सगळं ह्यांचं होऊन जाईल. आता जे आहे ते माझं नेटकं तुम्ही काम आलेलं बघत असताल. तर सगळं काम झालं, किचनचं सगळं किचन आवरलं झालं, सगळं काही माझे काम झालेले आहेत आता. आणि मी पूर्ण हे बघा वंडी वगैरे पण सगळी भिजलेली आहे, म्हणजे खालून बांधली होती, ते भांडे घासणार तर खाली तसंच राहिले, लक्ष नाही राहिलं मला, सगळी भिजून गेली. ड्रेस पण माझा आता हे इथं समोरचं जे आहे ते सगळं भिजलेलं आहे. आता मला ड्रेस चेंज करायचे, मग मार्केटमध्ये जायचे, म्हणजे खाली शॉपिंग करायला जायचं आहे. तुम्हाला पण घेऊन जाते मी आता, म्हटलं तुम्हाला सांगावं की आता झाले सगळं कामाचं. आता माझा आवरेपर्यंत मी मोबाईल चार्जिंगला लावते, कारण मोबाईलमध्ये काहीच चार्जिंग नाही आहे. चार्जिंग नसेल तर तुम्हाला कसं दाखवता येईल ना, आता तसंच. आता पटकन ड्रेस चेंज करून घेते, कारण एवढं आता कंटाळा आले, पाया दुखत आहेत. आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तर तयारी पण चालू झाली, मम्मीने संध्याकाळ स्वयंपाकाची तयारी चालू केली आणि कांदा वगैरे कापायला ते चालू केलं. तोपर्यंत मी माझं आवरून घेते, 5 मिनिट जरा बसते, कारण एवढा कंटाळा आला आहे, खूप जास्त कंटाळा आला आहे. कारण पप्पाला आज अमरावतीला जायचं आहे, सो त्यांना अमरावतीला जायचं आहे म्हणून त्यांना डबा पटकन द्यायचा. त्यांची ट्रेन किती 6-7 वाजता आहे वाटतं, म्हणूनच थोडंसं लवकर होतं. नाही तर थोडंसं मी उशीरच करत असते, 6-7लाच करत असते स्वयंपाक मग संध्याकाळचा. माझं मनामध्ये होतं की आल्यानंतर करा, पण त्यांची ट्रेन लवकर आहे, सो लवकर आवरून घेणार आहे मी आता पटकन जाते. मग मी आता संध्याकाळचा मम्मीकडे स्वयंपाक आहे, माझ्याकडे काही नाही आज. बाहेरून जरा वारायला छान वाटते, पण तेवढं वारं सुटलं नाही. तर आता पटकन मी नंतर पाहिजे होते, ड्रेस चेंज करते, माझं आवरते आणि मग बोलते तुमच्याशी. आता आलो तर वरी आणि एवढं वारं सुटलंय, वातावरण एवढं मस्त झालंय. ह्या सगळ्या ह्या दोघांनी मला ये म्हणून वरी बोलले, त्याचे खीस उडाले नुसते. आणि आता बघा एकदम वरून मोबाईल बघत बसलाय बघा. आम्हाला असं शोभते का तुला मोबाईल बघत बसणं? तर ते
तुम्हाला हे सांगायचं होतं की आमचं जायचं का राहिलं मार्केटला. मी तुम्हाला म्हटलं होतं आधी की आम्हाला मार्केटला जायचं आहे. तर ते कारण असं झालं की ऑनलाईनहून पेमेंट पण होत नाही आहे, पैशात पण पेमेंट होत नाही आहे, पैसे निघत नाही आहेत आणि नोटीस अशी मोबाईलवर आलेली आहे की पैसे वगैरे काही निघणार नाही आहेत आणि ऑनलाईन पेमेंट वगैरे काहीच होणार नाही. आवाज कमी कर, कॉपीराइट येते. तर ते तसं झालं, त्याच्यामुळे आम्ही काही गेलो नाही बघा त्याला. आणि चॅलेंज करायचा होता, ते चॅलेंज बी अर्धा राहिला आहे. पाऊस वारं सुटले, ते वरी कामासाठी धाडलं, आरुणला धाडलं म्हणजे ते चॅलेंज वगैरे अर्धा राहिला आहे. तो मग त्याच्यानंतर ती बी आला, मग मी बी नंतर वर आले. ते कारण हे असं झालं आणि पाऊस येईल असं वाटतं. एवढं वातावरण भारी झालं ना, खूप जास्त वारं वगैरे सुटले आणि असल्यावर व्हिडिओ वगैरे ते एवढे छान येतात. पण आता काय करणार, हे माणूस काढतच नाही, ह्याला काढायला लागतं. तर ब्लॉग असंच कंटिन्यू करा. आता ब्लॉग आज तर काही संपणार नाही, उद्या पण तसंच ब्लॉग चालू राहील माझा. आता 2 दिवसाचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल, कारण बाहेर गेले असते तर ते पण काही शूट केलं असतं मी. सो आजचा ब्लॉग झाला असता, पण आजचा ब्लॉग काही होणारच नाही. आणि केस कुणीकडे तिकडून एकदा इकडून वर येते, एकदा इकडून वर येते, असं होते. तर काढतो का आम्हाला 1-2 व्हिडिओ काढायचे. मेरे लाल साइकिल के लाल डब्बे के टिन के ऊपर बड़े बड़े आता काढतात का नाही बघूयात. आता मी तर माझा व्हिडिओ एडिट करून अपलोड करते. आता बाकीचं बघूयात, काढले तर काढले, तर नाही काढले. वातावरण मस्त झाले, पण कसलं भारी झालंय ना. आता केस माझे कसले झालेले आहेत आणि रील्स काढा म्हणलं काढल्या अरे असं काही नाही. थोडंसं जरा मनाचं काढतो, तर रील्स पण काढल्या, सगळे झाले. माझे केस कसले झाले, ते वार एवढं सुटले नाही बघा. मागून बी वार येते, पुढून बी वार येते, इकडून वार येते. ते केस कोणी आता बांधून टाकणार आहे मी केस. आता डायरेक्ट क्लचर लावणार आहे आता मी एका हाताने धरारून असं. हे बघा एवढं भारी वातावरण झालंय ना, म्हणजे आता काय सांगायचं. विजा आता मी काय एक लागली बघायची, तर कसं होतं ना, वीज तेवढी लागत नाहीये. म्हणजे आता मी व्हिडिओ काढायला तर नाही आणि तर एवढं लागायलात ना, काय सांगा. एवढं भारी वातावरण झाली. त्यांचं बघायचं काय चालू आहे ते. झूम कमी करते थोडंसं, झूम केलं तर आमच्या छतावरून खूप भारी वेदर दिसते. सगळं मोकळं पटांगणच असतं. तर अंधार दिसत असेल तुम्हाला. आता रात्र झाले आणि आता वाजलेत रात्रीचे 10, करेक्ट डॉट 10 झाले होता. आणि अजून कुणी झोपलं नाही, म्हणजे मम्मी झोपी गेल्या, आम्ही सगळे जागे आहोत. आता मला किचन आवरायचं आधी आणि बाहेर जायचं चालू आहे. गेम खेळणं चालू आहे बाहेर सगळ्याचं, अरुणचं, अमनचं, भैयाचं. सगळेजणी गेम खेळत आहेत आणि मला काम करावं लागेल. ह्यांनी सगळे हे जेवलेले सगळे भांडे घासायचे. एवढं भांडे आणखीन पडले तर दुपारी तेवढे भांडे घासले होते मी. मी तुम्हाला दाखवलं नाही वाटतं, मी तर तेवढे भांडे घासले होते मी. खूप जास्त होते भांडे. सो करूयात आणि सबस्क्राईब करा यार. आजच्या ब्लॉगमध्ये नुसतं मी सबस्क्राईब कराच वाजवलं तुम्हाला. माझ्या डोक्यात तेच येते सारखं, म्हणून मग ते एकदा सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मग मी नाही म्हणणार जास्त. तर आता पटकन हे आवरून घेते मी सगळं. आता म्हणजे पसारा केला आहे मी ते. आणि म्हटलं होतं तुम्हाला ब्लॉग वगैरे उद्या एंड करेन, असं काय दाखवायचं असलं तर दाखवेन, पण तसं नाही. आजचा ब्लॉग जे आहे ते मी इथेच एंड करत आहे.
आणि चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि सबस्क्राईब करून ठेवा पुढचा व्लॉग बघण्यासाठी. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.